वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि त्यात वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष या तिन्ही गोष्टीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. स्टेशन परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंबरनाथ स्टेशन परिसरात रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या 500 मीटर अंतरापर्यंत वाहन पार्किंगला परवानगी नसल्याचा नियम आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची बेकायदा पार्किंग होत असल्याने परिसरात दिवसातून अनेक वेळा वाहतूक ठप्प होत आहे. स्टेशन ते हुतात्मा चौक या मार्गावर तर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते. कार्यालयातून घरी परतणारे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अक्षरशः जीव मुठीत घालून चालावे लागते. एखादे मोठे वाहन या मार्गावर आल्यास संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळतं. याशिवाय काही रिक्षा चालकांकडून बेदरकार वाहन चालन, रस्त्यावरच प्रवाशांची चढउतार आणि मनमानी पार्किंग यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण निर्माण होतोय. मात्र या सर्व प्रकारावर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे शहरातील सर्वाधिक गर्दीच्या स्टेशन परिसरात कायमस्वरूपी ट्रॅफिक वॉर्डन किंवा पुरेशा संख्येने वाहतूक पोलीस दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. परिणामी अनेकदा नागरिकांना स्वतः वाहने बाजूला करून किंवा नागरिकांना एकमेकांना मार्ग देत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची सर्वाधिक गरज आहे त्या स्टेशन परिसरात ट्रॅफिक वॉर्डन नसल्याचं त्यांनी म्हटलंय. उलट कमी गर्दीच्या ठिकाणी जसे की टी पॉइंट, फॉरेस्ट नाका आणि इतर ठिकाणी वाहतूक कर्मचारी दिसतात. मात्र स्टेशन परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अंबरनाथ हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे दररोज हजारो नागरिकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि शिस्तबद्ध असणे अत्यावश्यक आहे. स्टेशन परिसरातील बेकायदा पार्किंगवर तातडीने कारवाई करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे अशी मागणी आता जोर धरू लागली. दरम्यान अंबरनाथमधील या गंभीर वाहतूक समस्येकडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देणार? स्टेशन परिसरातील बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर प्रभावी कारवाई कधी होणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.